हमारी कामयाबी का कोई हिसाब नहीं होगा दोस्त, क्योंकि हमने मेहनत ही बेहिसाब की है. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक्झाम जवळ आलेली आहे आणि येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे राज्यघटना या विषयावरचे काही संभाव्य प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. कारण ज्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती क्वेश्चन्स आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले आहेत, तर त्याच टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे, असे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि हे लेक्चर राज्यसेवा त्याचबरोबर तुमच्या कंबाईंड परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत सगळे प्रश्न पहा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नानंतर 10 सेकंदाचा एक पॉज असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते नोंदवू शकता. जर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहणार असाल तर तिथे मात्र तुम्ही 1 ते 10 या प्रश्नांची सलग उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? पहिला पर्याय आहे कलम 41, पर्याय 2 कलम 44, पर्याय 3 कलम 47 आणि पर्याय 4 कलम 38. तुमचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदांच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच कलम 47. कलम 47 मध्ये तुम्हाला माहिती असेल की जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यापैकी हे एक कलम आहे आणि त्याच्यामध्ये पोषणमान आणि राहणीमान उंचावणे किंवा सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य असेल अशी एक तरतूद करण्यात आलेली आहे. तर कलम 47 हे एक गांधीवादी तत्व आहे असं आपण मानतो. तसं पाहायला गेलं तर मार्गदर्शक तत्व जी आहेत त्यांचं कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण हे राज्यघटनेमध्ये दिलेलं नाहीये. मात्र आपल्या सोयीसाठी आपण त्यांना गांधीवादी, त्यानंतर उदारमतवादी, बुद्धिवादी, अशा समाजवादी अशा काही गटांमध्ये आपण त्यांना विभागतो. कलम 47 हे एक गांधीवादी तत्व आहे आणि यानुसार राज्य आरोग्यास धोकादायक असणारी जी काही पेय असतील किंवा औषधं असतील यांच्या वापरावरती बंदी घालेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मग तुम्हाला माहिती असेल की मागच्या 2 वर्षांपूर्वी जो कायदा आलेला होता, जसं की आपण दारूबंदी म्हणू शकतो किंवा हायवेपासून 500 मीटर अंतरावरती दारूची जी दुकानं असतात ती असली नाही पाहिजे, अशा ज्या काही तरतुदी असतात, तर त्याच्यामध्ये राज्य सरकार जे असतं किंवा जे राज्य शासन असतं म्हणजे राज्य संस्था ही जी वेगळी व्याख्या आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, तर राज्य संस्था या कलमांचा आधार घेत असते किंवा या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत असते आणि त्यानुसार कायदे बनवत असते. तर मार्गदर्शक तत्वांवरचं ऑलरेडी लेक्चर अपलोड केलेलं आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही ते लेक्चर पाहू शकता, जिथे तुम्ही सगळीच्या सगळी मार्गदर्शक तत्व म्हणजे अगदी कलम 38 पासून 51 पर्यंत जेवढी मार्गदर्शक तत्व आहेत ती ट्रिकच्या स्वरूपामध्ये मी त्या लेक्चरमध्ये दिलेली आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला आपल्या राज्यघटनेतील काही घटक दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते मुद्दे जे आहेत किंवा ते घटक आहेत किंवा ती तरतूद आहे ती आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, त्या देशाचं नाव किंवा त्या घटनेचं नाव दिलेलं आहे. पहिला गट आहे मूलभूत अधिकार, त्यानंतर नीती मार्गदर्शक तत्वे, नीती निर्देशक तत्वे, त्यानंतर केंद्र सरकारला उर्वरित अधिकार आणि 4 आणीबाणी. आणि गट ब मध्ये दिलेला आहे जर्मनीचे वायमर संविधान, 2 आहे कॅनडा संविधान, 3 आहे आयरिश संविधान आणि 4 आहे अमेरिकेचे संविधान. तर याच्यामध्ये तुम्हाला बरोबर जोड्या जुळवायच्या आहेत. तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे इथे ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. मूलभूत अधिकार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. तर इथे 1 ला 4 असणारी जोडी जर आपण पाहिलं तर 3 ऑप्शनमध्ये 1 ला 4 दिलेला आहे. फक्त 4 नंबरचा ऑप्शन आपला एलिमिनेट होतो. पण जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की ज्यावेळेला जोड्या लावा जे प्रश्न असतात ते तुम्हाला कमीत कमी वेळेत सोडवायचे असतील आणि एलिमिनेशन मेथड योग्य पद्धतीने वापरायची असेल तर तुम्ही पहिल्या ऑप्शनची जोडी न शोधता चौथ्या ऑप्शनची जोडी शोधत जा. आणि आणीबाणी विषयक तुम्हाला माहितीच असेल की जर्मनीकडून किंवा वायमर घटना ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडून आपण हे घेतलेलं आहे. तर
4ला 1 असणारी जोडी फक्त एकच आहे आणि ती आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे पहिला, दुसरा आणि चौथा ऑप्शन हा एलिमिनेट होतो आणि आपल्याला उत्तर मिळून जातं. नीती निर्देशक तत्व जी आहेत म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व ज्यांना आपण DPSP म्हणतो, ते आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे, जे की आयरिश घटनेकडून आपण म्हणतो आणि आयर्लंडने ते स्पेनच्या घटनेकडून घेतलेलं आहे. केंद्र सरकारकडे उर्वरित अधिकार असण्याची जी तरतूद आहे ती कॅनडाकडून आपण घेतलेली आहे. इथे उर्वरित अधिकार म्हणजे तुम्हाला माहिती असेल की राज्यघटनेमध्ये 3 सूची आहेत, ज्याच्यामध्ये संघ सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. पण एखादा विषय जर या सूचींमध्ये नसेल तर ते उर्वरित अधिकार जे असतात ते केंद्र सरकारकडे जातात आणि ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याशिवाय इतरही काही तरतुदी आहेत ज्या आपण दुसऱ्या राष्ट्रांकडून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य समतेपासून वेगळे किंवा अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळं करता येणार नाही, हे उद्गार कोणाचे आहेत? 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. डॉक्टर S राधाकृष्णन आणि 4. डॉक्टर BR आंबेडकर. तुमचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य समतेपासून वेगळं करता येत नाही आणि समतेला स्वातंत्र्यापासून वेगळं करता येत नाही आणि स्वातंत्र्य आणि समता यांना बंधुतेपासून वेगळं करता येत नाही. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द जे आहेत ते आपली राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे महत्त्वाचे आहे. जी प्रस्ताविका आहे किंवा ज्याला आपण म्हणजे राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणतो, तर हे तुम्हाला पाठच असायला पाहिजे, त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची तत्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली? 1. सच्चिदानंद सिन्हा, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. पंडित मोतीलाल नेहरू आणि 4. पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 पंडित मोतीलाल नेहरू. तर हा प्रश्न जो आहे तो इतिहास आणि राज्यघटना अशा दोन्ही विषयांमध्ये येऊ शकतो. भारत मंत्री होते लॉर्ड बर्कनहेड 1928 मध्ये. त्यांनी भारतीयांना एक चॅलेंज केलं होतं, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीयांमध्येच एकमत नाहीये, त्यामुळे भारतातले जे नेते आहेत किंवा जे वेगवेगळे पक्ष आहेत ते एकत्र येऊन भारतासाठी एक राज्यघटना तयार करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी चॅलेंज केलं होतं की तुम्ही सर्वांनी मिळून एकमताने एक राज्यघटना तयार करून दाखवा, आम्ही ती स्वीकारू. कारण त्यांना 100% माहिती होतं की या लोकांमध्ये एकमत होणं शक्य नाही. म्हणजे जसं की राष्ट्रीय सभा असेल आणि त्याचबरोबर मुस्लिम लीग असेल, तर यांच्यामध्ये एकमत होणं शक्य नाही असं त्यांचं एक मत होतं आणि म्हणून मग त्यांचं आव्हान स्वीकारून भारतीयांनी राज्यघटना तयार करण्यासाठी किंवा घटना निर्मितीसाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्याला आपण ऑगस्ट अहवाल असं म्हणतो. तर याच्यावरती ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत आणि येऊ शकतात अजूनही. तर मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती 19 मे 1928ला भारतीय संविधानाची तत्व आणि सिद्धांत निर्धारित करण्यासाठी. आणि या समितीचे सचिव होते जवाहरलाल नेहरू. तर यापूर्वी एकदा प्रश्न आलेला होता, त्याच्यामध्ये पण असं म्हटलं होतं की नेहरू अहवाल जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. तर ते पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते, मोतीलाल नेहरू यांनी तयार केलेला होता नेहरू अहवाल 1928चा. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? 1. सत्ता विभाजन, 2. पक्षविरहित लोकशाही, 3. न्यायालयीन स्वातंत्र्य आणि 4. लोकशाही विकेंद्रीकरण. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 लोकशाही विकेंद्रीकरण. तर इथे भारतामध्ये जी व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्था,
तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, म्हणजे ज्या वेळेला केंद्र सरकार आणि प्रादेशिक विभाग यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची विभागणी झालेली आहे याच्यावरून काही प्रकार ठरतात. ज्या वेळेला केंद्र सरकारकडे सगळी सत्ता असते किंवा केंद्राच्याच हाती सगळी सत्ता असते, त्यावेळेला त्याला आपण एकात्म शासन व्यवस्था म्हणतो. पण जेव्हा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली असते, तर त्याला आपण संघराज्य व्यवस्था म्हणतो. आणि भारतीय व्यवस्था जर आपण पाहिली तर ती संघराज्यात्मक आहे, जी की कॅनडाच्या व्यवस्थेवरती आधारलेली आहे. आणि ही व्यवस्था स्वीकारण्यामागचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुन्हा एकदा जसा प्रश्न आपण 2 नंबरचा पाहिला होता तसाच हा प्रश्न आहे. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये एका बाजूला आहेत आणि ती वैशिष्ट्ये आपण कोणत्या देशाकडून किंवा कोणत्या घटनेकडून घेतलेली आहेत असा दुसरा गट आहे. पहिली यादी आहे अ. एकेरी नागरिकत्व, ब. मूलभूत हक्क, क. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि ड. उर्वरित अधिकार. आणि दुसरी यादी आहे स्रोत 1. ब्रिटिश राज्यघटना, 2. फ्रान्स राज्यघटना, 3. कॅनेडियन राज्यघटना आणि 4. अमेरिकेची राज्यघटना. तुमचं उत्तर देण्यासाठी 10 सेकंड आहेत. याच्यामध्ये तुम्हाला योग्य जोडी ओळखायची आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर एकेरी नागरिकत्वाची जी तरतूद आहे ती आपण ब्रिटनकडून स्वीकारलेली आहे. मूलभूत हक्क अमेरिकेकडून हे आपण मगाशीच पाहिलं. इव्हन तुम्हाला एवढं जरी आठवलं असतं की मूलभूत हक्क अमेरिकेकडून आपण घेतलेले आहेत, तरी सुद्धा तुमचा पहिला, तिसरा आणि चौथा ऑप्शन एलिमिनेट झाला असता आणि पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आलं असतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता ज्याच्याबद्दल आपण एक प्रश्न पाहिला होता, तर ही जी तत्व आहेत ती आपण फ्रान्सच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहेत आणि उर्वरित अधिकार जे आहेत ते आपण कॅनडाकडून घेतलेले आहेत. आणि मगाच्या प्रश्नामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की जोड्या वरून शोधण्यापेक्षा जर तुम्ही चौथी जोडी शोधली तर उत्तर लवकर मिळतं. त्याच पद्धतीने इथे सुद्धा उर्वरित अधिकार कॅनडा हे जर पाहिलं तर ते फक्त एकाच पर्यायामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तर इतरही काही तरतुदी आहेत, जसं की मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे, हे माहिती पाहिजे. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करतो हे आपण जर्मनीकडून घेतले, याच्याबद्दल आपण मगाशीच बोललो होतो. मार्गदर्शक तत्व असतील किंवा राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत असेल, ही आपण आयरिश घटनेकडून घेतलेली आहेत. ज्या सूचींबद्दल मी बोलले म्हणजे राज्यसूची, संघसूची, समवर्ती सूची, तर याच्यापैकी समवर्ती सूची जी आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. अशा काही गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 11, 16, 114 की 165? तुमचं उत्तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये नोंदवू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. घटना समितीची एकूण 11 अधिवेशनं झाली होती. 26 नोव्हेंबर 1949ला आपण घटना स्वीकारलेली आहे, मात्र ती 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेली आहे. पहिलं अधिवेशन जे झालं होतं 9 डिसेंबरला, तेव्हापासून ते राज्यघटना स्वीकृत करेपर्यंत राज्यघटनेची एकूण 11 अधिवेशनं झालेली होती. आणि या दरम्यानचं जे कामकाज आहे ते 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतके दिवस चाललेलं आहे. संविधान सभेने एकूण 166 दिवस काम केले, तर मसुदा समिती जी होती तिने एकूण 114 दिवस काम केलेलं आहे. हे दिवस पण लक्षात ठेवा, कदाचित एखादा प्रश्न बनू शकतो. संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सहभागी होत्या. त्या 15 महिलांची ट्रिक सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा वॉरियर ऑफिसरवरती आहे, तुम्ही पॉलिटीच्या प्लेलिस्टमधून तो पाहू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा बरोबर क्रम आहे. अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास आणि उपासना. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना आणि श्रद्धा. विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रद्धा. तुमचं उत्तर तुम्हाला लाईव्ह चॅट किंवा कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. हा प्रश्न जो आहे तो उद्देश पत्रिका म्हणजे जिला आपण प्रास्ताविका म्हणतो, प्रस्तावना म्हणतो, प्रिॲम्बल म्हणतो, तर याच्यावरती हा आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. तुम्हाला
उद्देशपत्रिका जर पाठ असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्याची जी सुरुवात आहे, सुरुवातीनंतरचं जे एक विधान आहे जसे की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. तर हा क्रम तुम्हाला ओळखायला सांगितलेला आहे. असा बऱ्याचदा असे प्रश्न येतात, यापूर्वी असा पण विचारलेला आहे म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता याच्यापैकी कोणता शब्द पहिल्यांदा येतो? तर हे शब्द कदाचित क्रमाने लावा म्हणून सुद्धा प्रश्न येऊ शकतो, जसं की इथे स्वातंत्र्याबद्दल विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रिॲम्बल जे आहे ते माहीतच असलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 42व्या घटनादुरुस्तीने उद्देशपत्रिकेमध्ये कोणकोणते शब्द जोडण्यात आले? अ. समाजवादी, ब. धर्मनिरपेक्ष, क. प्रजासत्ताक आणि ड. राष्ट्राची एकता. पर्यायी उत्तर आहेत अ ब क, अ ब ड, ब क ड की अ क ड. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. तर आता इथे तुम्ही एलिमिनेशन असे प्रश्न जेव्हा येतात ना, तेव्हा एलिमिनेशन मेथड खूप व्यवस्थितपणे यूज करू शकता. तुम्हाला इतकं जरी माहिती असेल की कोणता शब्द ॲड नाही करण्यात आला तर तुमचं उत्तर येतं. आणि प्रजासत्ताक हा शब्द जो आहे तो नव्याने ॲड करण्यात आलेला नाही हे तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे हा जो शब्द आहे प्रजासत्ताक, तर हा असणारा जर पर्याय तुम्ही एलिमिनेट केला, जसं की 1 नंबरचा पर्याय, 3 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय तिन्हीकडे क ऑप्शन आहे. सो हे ऑप्शन एलिमिनेट होतात आणि आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकता हे 3 शब्द नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 नुसार. आणि राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत फक्त एकदाच घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ती 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 नुसार आहे. आणि त्यानुसार 3 शब्द ॲड करण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता किंवा एकात्मता. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश यांचे स्वातंत्र्य दिले आहे. 1. व्यवसाय, 2. संघटना, 3. पूजा आणि 4. संचार. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. पूजा. म्हणजे मगाच्या एका प्रश्नामध्ये आपण पाहिलं विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये उपासनाचा समानार्थी शब्द ऑप्शनमध्ये दिलाय. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा हे सुद्धा व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. तर इथे उपासनाऐवजी पूजा म्हणजे उपासनेचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच पूजेचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्या प्रास्ताविकेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आहे. त्याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आहे. आणि दर्जाची आणि संधीची समानता सुद्धा प्राप्त करून देण्याचा निर्धार करीत आहोत, असं मेन्शन केलेलं आहे प्रास्ताविकेमध्ये. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही महत्त्वाचे टॉपिक आज आपण पाहिलेले आहेत, त्याच्यावरचे काही प्रश्न पाहिलेले आहेत, ज्याच्यातून तुमची रिव्हिजन पण झाली असेल व्यवस्थितपणे. तुमचा जो स्कोर आहे 10 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा आणि अभ्यास व्यवस्थित करा. असेच काही रिव्हिजनचे लेक्चर्स मी लवकरात लवकर जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, ज्यामुळे येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच तुमचा स्कोर थोडाफार तरी वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच लेक्चर्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आणि त्याचबरोबर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.